सिडकोच्या माध्यमातून जे काही ग्रामीण भागातला नैनाच्या भागातला कचरा उचलण्याची व्यवस्था नाहीये ती उचलण्याची व्यवस्था लागावी आणि त्यासाठी सिडकोने इनिशिएटिव्ह घ्यावा ही सुद्धा मागणी आपण केली आहे. पोलिसांसाठी हक्काची घरं असावी, तालुका पोलीस स्टेशनच्या समोर मोकळ्या भूखंडावरती घरं तयार व्हावी यासाठीची मागणी असेल किंवा अप्पर तहसीलदारच्या माध्यमातून कार्यभार चांगला व्हावा, कार्य सुरळीत व्हावं यासाठी त्यांना एक्स्ट्राची काही पदं पाहिजेत, अधिक स्टाफ पाहिजे त्यासाठीचा विषय असेल किंवा स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी जी पनवेलला होते त्याचं काम तात्काळ सुरू होण्यासाठीचा पाठपुरावा असेल हा विषय सुद्धा आपण मांडलेला आहे. आज वसई विरार अलिबाग कॉरिडॉर मध्ये तात्काळ लोकांना कंपन्सेशन मिळणं सुरू व्हावं हा विषय असेल किंवा पनवेलकरांसाठी एक हक्काचं हॉस्पिटल आणि त्याला मेडिकल कॉलेज हे त्या ठिकाणी व्हावं ही मागणी असेल. अशा विविध विषयांवरती आपण पाठपुरावा त्या ठिकाणी केलेला आहे. नैनाची प्रक्रिया सुलभ होण्यासाठी आणि भूमिपुत्रांना न्याय मिळण्यासाठी कशा प्रकारचं धोरण आपल्याला नैनाचं धोरण कायमच त्या ठिकाणी सुलतानी मानसिकतेचं होतं ते सुरळीत करण्यासाठी आपण प्रयत्न केला. नैनाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आमचे ग्रामस्थ गावात येऊ देत नव्हते. ड्रोनचे सर्वे करून त्यांनी सगळ्या चुका करून ठेवल्या होत्या. आमच्या एकमेकांच्या हाती शेतकऱ्यांच्या एकमेकांच्या अडकवून ठेवल्या होत्या. चुकीचं नियोजन केलं होतं. शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नव्हतं. आम्ही त्यात इनिशिएटिव्ह घेतला, शेतकऱ्यांना सांगितलं आणि आता मात्र हा विषय सुरळीत सुरू झालेला आहे. आता ड्रोन सर्वेच्या ऐवजी फिजिकल सर्वे सुरू झालेत. इथं फिजिकल सर्वे नीट झाले तर नैनाच्या या प्रकल्पाला गती येईल आणि एक सुसज्ज शहर या माध्यमातून उभं राहू शकेल. शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय नैनाने काहीच करू नये ही आमची ठाम भूमिका कालही होती, आजही आणि उद्याही राहील. आगामी निवडणुकीच्या